ती शेवटपर्यंत जमत नाही. फायनली मिठी अशीच मारली का वहिनी बसलेत म्हणून हे सगळं आपलं दाखवतंय आम्हाला? पण निलेश, मला हे सांगायचं की कुशल इज वन ऑफ द बेस्ट को ऍक्टर्स आय हॅव एव्हर हॅड. एव्हर. सागरकडे आता मी येणार आहे. सागर कारंडे, तुझी काय भूमिका आहे या सिनेमात? मंगेश जो लीड करतोय या सिनेमामध्ये, त्याच्या गावातला एक माणूस आहे आणि तो मित्र आहे त्याचा की काय आहे की त्याला काय हवंय त्याच्याकडून किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्या फॅमिलीकडून, हे पिक्चर बघितल्यावर कळेल. अच्छा, सागर कारंडे हा असा असू शकतो असा प्रश्न पडेल. त्या बाद म्हणजे काहीतरी वेगळं केलेलं आहे सागर कारंडेने. संदीप सर इथे बसलेले आहेत म्हटल्यानंतर संदीप सरांची एक तरी कविता झाली पाहिजे अशी खूप इच्छा आहे सगळ्या रसिक प्रेक्षकांची. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. गजल आहे, दुसऱ्या वळीला दाद द्यायची. वा वा. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येला चंद्र पाहिला होता. तो एकच झाला गुलाब अवघा लाल. अनेक ताट्यामध्ये गुलाब होते, एकच लाल रंगाचा होता. तो एकच झाला गुलाब अवघा लाल. जो ओठांवरती तुझ्या टेकला होता. आणि हा शेर फार आवडेल. तू मिठीत घेता श्वास थांबले होते. तू मिठीत घेता, दीर्घ मिठी आहे. तू मिठीत घेता, शब्दप्रधान आणि कृतीप्रधान गायकी. तू मिठीत घेता श्वास थांबले होते. मज मारायाचा डाव चांगला होता. और एक आखरी शेर, बरेच आहेत, एक शेवटचा आहे. भिनणारच होते जर तुला हे माझे. म्हणजे जे इनोसंट कलाकार असतात ना, सागर सारखे त्यांच्यावरचा शेर आहे. त्यांना माहिती असतंय आतमध्ये. भिनणारच होते जर तुला हे माझे. मी कवितेमधून दंश ठेवला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला. क्या बात है सर, जोरदार, क्या बात है. वा वा. कुशल बद्रिके यांच्या मिसेस सुनैना वहिनी इथे आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा जसा इकडे वेडे चाळे करत असतो तसंच घरात पण असतो का? हो, घरातही हीच परिस्थिती आहे. म्हणजे हीच परिस्थिती आहे. म्हणजे त्याच्या क्रिएटिव्हिटीला आम्हाला सामोरं जावं लागतं. तो बघा त्याची क्रिएटिव्हिटी तर सामोरं जावं लागतं. म्हणजे स्किट्सचे मुद्दे असो किंवा एखादी कविता त्याला सुचते आणि ती नेमकी त्याला वॉशरूम मध्ये सुचते. मग पेन आणि पेपर घेऊन मला बाहेर खुर्ची ठेवून बसावं लागतं आणि ते मुद्दे मला लिहून घ्यावे लागतात. आणि अरे काय, अरे आम्ही आतापर्यंत याला टॅलेंट म्हणत होतो, हे टॉयलेट आहे. टॉयलेट. 4थी पासून मी कविता करतो रे. मला एकदाही जागा सापडली नाही, खरं सांगायचं. सुचलीच डोक्यातच आली नाही माझ्या. तर आता मी येणार आहे रवी सर तुमच्याकडे. खरं तर या मंचावरती जेव्हा जेव्हा रवी सर येतात तेव्हा एक गोष्ट होते, ते म्हणजे रवी सरांचा डान्स. पण फक्त आता रवी सरांचा डान्स नाही होणार आहे. या मंचाच्या नवीन रिवाजानुसार रवी सर 4ही दिग्दर्शकांचं नृत्य आम्हाला दाखवणार आहेत आणि ते कोरिओग्राफ रवी सर करणार आहेत.
मेहनतीला मान देऊन तुम्ही कालच्या भागात आणि आजच्याही भागात आमच्या सोबत आलात. मला खूप आनंद झालेला आहे. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण. मेरा चुंबक सा जिया रे चुंबक. तर मंडळी, कॉमेडीचा हा बायोस्कोप घेऊन तुमच्यासाठी पुन्हा येणार आहोत. पुढच्या भागात बघायला विसरू नका. चला हवा युद्ध पावड बाय नंबर 1. चुंबक सा जिया रे चुंबक सा जिया